नागपूरमधील हिंसाचार प्रकरणात मोठा मोड आला आहे. तर सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका पोस्टमुळे दंगा भडकवण्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संबंधित फहीम खान सह 6 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. तपासणी प्रक्रिया सुरू असून मास्टरमाइंड कोण याची माहिती मिळवण्यासाठी पोलिसांची तपासणी सुरू आहे. मराठीमध्ये काय सर मराठीमध्ये काय सांगाल काल रात्री ठीक है आप पूछे काय सांगाल काल रात्री गुन्हा दाखल झाला तपासामध्ये पुढे आलेला आहे किती व्हिडिओ लीक आहे काय तपासण्यात आलेला आहे सायबर आवाज शांततेवर आहे सायबर पोलीस स्टेशन मध्ये 4 FIR दाखल केलेली आहे. यामध्ये जे प्रथम FIR आहे 27/2025 यामध्ये जे औरंगजेब यांच्या विरोधात जे आंदोलन झाला होता त्या आंदोलनाचा जे व्हिडिओ लोकांनी तयार केला होता आणि त्या व्हिडिओवर त्यांनी चुकीची माहिती देऊन दंगा फडवण्यासाठी त्यांनी चुकीची माहिती देऊन ते व्हिडिओ व्हायरल केलेला होता, ज्यामुळे हे दंगा झाला. त्याच्या अनुषंगाने ज्या लोकांनी आता केला होता त्याच्यावर FIR दाखल केलेली आहे. याच्या व्यतिरिक्त 28/2025 एक FIR दाखल केलेली आहे, ज्यामध्ये जे दंगे झालेले होते आणि पोलिसांवर जे पत्थरबाजी झालेली होती त्याच्या त्यांनी व्हिडिओ तयार करून आणि सगळ्या लोकांमध्ये त्याने स्प्रेड केला, ज्यामुळे फर्दर ते व्हायलन्सला इन्साइट झाला. त्याच्यावर एक 28/2025 FIR दाखल केलेली आहे. याच्या व्यतिरिक्त 29/2025 अशी FIR दाखल केली आहे, ज्याच्यावर त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची या व्हायलन्सवर टीका टिप्पणी केली आणि त्यांना ऑफेन्सिव्ह कमेंट्स त्यांनी केले. त्याच्यावर 29/25 असा गुन्हा दाखल केला आणि 30/25 यामध्ये ज्या लोकांनी जे व्हायलन्स झाला होता त्यांनी त्यांना ग्लोरिफाय केला आणि ते व्हायलन्सवर वेगवेगळ्या प्रकारची टिप्पणी केली, ज्यामध्ये फॉर एक्झाम्पल त्यांनी असा लिहिला की ते सर तन से जुदा आणि या प्रकारची टिप्पणी त्यांनी हे जे पोलिसावर व्हायलन्स झाला आणि 2 समुदायामध्ये व्हायलन्स झाला त्यांनी ग्लोरिफाय केला आणि फर्दर व्हायलन्सला बढ़ण्यासाठी आणि एक सबवर्सिव्ह ॲक्टिव्हिटी बढ़ण्यासाठी त्यांनी अशा प्रकारचे पोस्ट त्यांनी व्हायरल केले. त्या सगळ्यावर हे 4 गुन्हे काल दाखल केलेले आहे. याचे व्यतिरिक्त बरेचशी दुसरी प्रोफाईल पण आहे, त्याची आमची स्टडी चालू आहे आणि त्यांना पण आम्ही या 4 गुन्ह्यामध्ये ॲड करणार आहे आणि या सगळ्यांची माहितीसाठी आम्ही फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि यूट्यूब त्यांना सगळ्यांना पत्र लिहिलं आहे. आज ते माहिती येऊ शकतात कारण त्याच्यामध्ये 72 तासाचा ते टाईम लागतो आणि हे सगळे जे पोस्ट आहे यामध्ये अराउंड 50-60% पोस्ट डिलीट पण झालेले आहे आणि जे रिमेनिंग आहे त्यांच्या डिलिशनच्या प्रोसिजर पण चालू आहे. टोटल किती आरोपी आहेत यामध्ये आता जे FIR काल दाखल केलेली आहे यामध्ये 50 से वर आरोपी आहे, पण आता त्यामध्ये फर्दर ॲड्स होणार आहे कारण काल रात्रीच्या जे टोटल पोस्ट होते ते अराउंड 200 होते जे आयडेंटिफाय केलेले होते. त्याची माहितीसाठी आम्ही मेल्स पाठवलेले आहे, तर त्या अनुषंगाने हे आरोपी ॲड होणार आहे. बांगलादेश कनेक्शन कसं आहे, कसं एस्टॅब्लिश केलं काय सांगणार? नाही, त्याचा असा काही ते एस्टॅब्लिश झालेला नाही आहे कारण आता ते तपास चालू आहे. जर ते त्यांची प्रोफाईलमध्ये कोणी कंट्रीचं नाम लिहिलं आहे तर ते जिन्युइन आहे की चुकीचं आहे ते काय ते आम्ही तपास करतो. व्हिडिओ व्हायरल होत होते आणि ज्यावेळी काही 9 लोक तक्रार करायला आले होते आणि तो व्हिडिओ चादर जाळल्याचा आरोप होता, असा व्हिडिओ व्हायरल होत होता, तर मग हे पोलिसांना, पोलीस विभागाला कसं समजलं नाही हे इंटेलिजन्सचं फेल्युअर आहे? नाही, ते व्हिडिओ जे व्हायरल होत होता ते व्हिडिओला डाऊन करण्यासाठी ते टाईम लागतो आणि त्याची इन्फॉर्मेशन घेण्यासाठी पण टाईम लागतो कारण आता पण जे सगळे व्हिडिओ ते आम्ही पाठवलेले आहे फेसबुकला आणि इंस्टाग्रामला आणि जे X आणि यूट्यूबला, त्याची माहिती आतापर्यंत आलेली नाही आहे आणि त्या जे व्हिडिओ होता त्या व्हिडिओमध्ये ते कोणती चादर होती त्याच्यासाठी हे सायबर पोलीस स्टेशनच्या त्यामध्ये ते माहिती येत नाही आहे. पण हे जे व्हिडिओ त्यांनी तयार केला आणि त्या व्हिडिओ तयार करून त्यांनी स्प्रेड केला आणि त्यांच्या जे हे स्प्रेड करण्यासाठी आणि त्याच्यानंतर जे व्हायलन्स झाला त्यामुळे FIR दाखल झालेली आहे. पण त्यांनी जे व्हिडिओ तयार केला आणि त्यांनी जे सोशल मीडियावर स्प्रेड केला, कारण सोशल मीडिया म्हणजे फक्त फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि यूट्यूब नाही आहे, ते मोठा एक व्हॉट्सॲप आहे
आणि व्हॉट्सॲपमध्ये मॉनिटरिंग करणं काही हे एवढा सोपं काम नाही आहे. ते स्प्रेड होतात, ते प्रायव्हेट ग्रुप्स आहे, प्रायव्हेट चॅट ग्रुप्स आहे, त्यांचे ब्रॉडकास्ट ग्रुप्स आहे, ते स्प्रेड होतात, नंतर त्यांच्या मोबाईलवरून ते डिलीट करण्याची प्रक्रिया आहे. तर ते असं नाही आहे. मोर दॅन 172 व्हिडिओज काल आयडेंटिफाय केले होते. ते व्हिडिओ नागपूरचेच आहे की त्याचं ओरिजिनेटेड काही दुसऱ्या देशातलं पण आहे? त्या कंटेंटचं नाव काय? नाही, हे प्रोफाईल्स सगळे आहे, आम्ही तुम्हाला प्रेस नोटमध्ये देतो. पण जे हे आहे ऑरिजिनेट तर नागपूरमधून झालेले आहे, जे ऑरिजिनेट झालेले आहे. नंतर ते काही बाहेरचे लोक पण आहेत, त्यांनी जे शेअर केलेलं आहे आणि त्यांनी त्यामध्ये काही लोक असे पण आहेत ज्यांनी हे व्हायलन्सला ग्लोरिफाय केलेलं आहे. जे हां सर बाहेरचे कुठले लोक आहेत सर? ते प्रोफाईल वगैरे सगळे आहे यामध्ये, आम्ही त्याची माहिती घेतो. देशांतर्गत आहे की विदेशात बाहेरच्या देशातले आहे ते सर? ते आम्ही कसं सांगू शकता जेव्हा त्यांची इन्फॉर्मेशन येणार नाही. पण ते नागपूरचे नाही आहे. त्यांचे प्रोफाईलमध्ये असं ते लिहू शकतात की ते बांगलादेश आहे की किंवा हे कंट्री आहे, पण त्यांना व्हेरीफाय करण्याची हे गरज आहे. फहीम खानला ज्या सर इकडे बघा, समोर बघा. अरे फहीम खानच्या फेसबुकमध्ये खूप सारे वादग्रस्त कंटेंट सापडलेले आहे. बांगलादेश आणि इतर ज्या ठिकाणून काही पेजेस चालवले आहे आणि त्या ठिकाणी मजकूर जो आहे अतिरेकी सारखा मजकूर आहे, जिहादी सारखा मजकूर आहे, असे किती पेजेस तुम्ही ब्लॉक केलेले आहे ज्यामध्ये देशाविरुद्ध कृती सगळे पेजेस जे आहेत ज्याच्यावर आम्ही त्यांना आम्ही आयडेंटिफाय केलेले आहे ते 17 तारीख, 18 तारीख, 19 तारीख आणि आता 20 तारीख झालेली आहे. तर 17, 18, 19चे सगळे जे पेजेस आम्ही आयडेंटिफाय केले आहेत सगळे के सगळे आम्ही त्या एजन्सीला पाठवलेले आहे ब्लॉकिंगसाठी. आणि त्यामध्ये 50% पेजेस 50% पोस्ट ब्लॉक पण झालेले आहे आणि ते नंतर ते सगळे होणार आहे. यामध्ये जे फहीम खान जे आहे ते आरोपी ते आमचे गुन्हेमध्ये पण 30/25 मध्ये आरोपी आहे आणि त्याच्यावर पण हे जे सेक्शन 152 आहे ते पण लावलेलं आहे. सर अभी तो सिर्फ अटॅक हुआ है, असं काही व्हिडिओ तुमच्याकडे आहे का तुम्ही मॉनिटरिंग करताय? हिंदी में और ये होना चाहिए तरीके कुठेतरी पोलिसांच्या विरोधात भडकवण्यात आलं असे समोर आलंय का? असाही तर ते गुन्हा नंबर 30/25 तेच आहे ज्यामध्ये त्यांनी पोलिसांच्या विरोधात जे पोलीस आणि स्टेटच्या विरोधात जे व्हायलन्स केला होता त्यांनी ग्लोरिफाय केला आहे आणि नंतर ग्लोरिफाय करून ते त्यांना अपील केलं की ते परत झाला पाहिजे. टोटल अकाउंट्स कितने हैं जिसे आप लोगों ने डिलीट करने के लिए कहा है? कंटेंट्स को डिलीट करने कहा है? ते अराउंड 230 हाँ तो 230 के ऊपर हैं. लेकिन अभी एफआईआर में 50 के आसपास हमने उनको एक्यूज किया है क्योंकि उनका सबका प्रॉपर इन्फॉर्मेशन निकाल के एफआईआर होती है, इसलिए अभी सप्लीमेंट्री स्टेटमेंट लेकर वो इसमें ऐड किए जाएंगे. फहीम शेख सोशल मीडिया पोस्ट में एफिडेविट दिया था लोकसभा पॉलिटिकल पार्टी का जिक्र है, आरएसएस बीजेपी या किसी पॉलिटिकल पार्टी का जिक्र है? नहीं, अभी पॉलिटिकल पार्टी का जिक्र नहीं है. अभी एफआईआर में केवल उनके जो हैंडल्स है उनका जिक्र है. हैंडल्स के थ्रू उसका इन्फॉर्मेशन निकलेगा, फिर उसके बाद इन्वेस्टिगेशन में पता चलेगा कि वो किससे कनेक्टेड है. मालेगावच्या राजकीय नेत्याच्या संपर्कात होता काही पुढे आला का तपासात? क्या चीज? फहीम खान मालेगावच्या एका राजकीय नेत्याच्या संपर्कात होता. तो ये हमारे इसमें अभी नहीं आया है. फहीम खान ने एफिडेविट दिया था सर औरंगजेब जिंदाबादचे नारे लावले, तो व्हिडिओ तुम्ही पडताळणी केलाय का? त्याच्यामध्ये कितपत सत्य? नाही, ते जे व्हिडिओ आहे ते आता या एफआयआर मध्ये नाही आहे. फहीम शेखने एफिडेविट दिलं होतं काही दिवसापूर्वी लोकसभा निवडणुकीमध्ये. त्याच्यामध्ये काही गुन्हे असे आहे, गोमांस तस्करी वगैरे इतर जे गुन्हे, त्या एफिडेविट नुसार आणि पोलिसांच्या माहितीनुसार फहीम खान वरती किती असे गंभीर गुन्हे दाखल आहेत ते आम्हाला आता माहिती नाही आहे, ते आम्ही हे करतो, शोध करतो. सर, कोणता सबस्टॅन्शियल एव्हिडन्स इन ऑल दिस एस्टॅब्लिश झालंय का? आणि काही गुन्हे बजरंग दल आणि बीएचपी ऍक्टिव्हिस्टच्या अगेन्स्ट पण आहे का? बिकॉज ते पण आहे ना यामध्ये, ते पण आहे, ते लोक पण आहे. आणि ते सगळं जे आहे ते एस्टॅब्लिश आहे कारण ते डिजिटल एव्हिडन्स आहे. त्यांनी पोस्ट केलेलं आहे, त्यांच्या अकाउंटवर पोस्ट केलेलं आहे, ते स्ट्रॉंग एव्हिडन्स आहे सगळा. आता असं एस्टॅब्लिश करायचं आहे की ते त्यांचा मोबाईल कोण वापर करत होता आणि ते हॅक झाला होता की नाही झाला होता, पण ते आता जे एव्हिडन्स आहे ते पूर्णपणे सबस्टेन्शियल आहे. बजरंग दल आणि बीएचपी वर कोणते गुन्हे दाखल केलेले? नाही, जे व्हायलन्सचे व्हिडिओ आहे, जे 28 नंबर आहे, 28 मध्ये ते व्हायलन्सचा व्हिडिओ आहे त्यांनी स्प्रेड केलेला आहे. त्यामुळे फर्दर ते व्हायलन्स जे झालेले आहेत, दोघंही पक्षाचे लोक आलेले होते प्रोटेस्टमध्ये. म्हणजे दोघंही पक्षाचे लोक आंदोलनमध्ये आणि राईटमध्ये आलेले होते. काही लोकांनी पत्थरबाजी केली, व्हायलन्स केली, त्यांना आम्ही 30 मध्ये टाकलेला आहे. पण ज्यांनी फक्त प्रोटेस्ट केला आणि ज्या लोकांनी त्या प्रोटेस्टसाठी त्यांना अपील केली
त्यांना पण आम्ही झालेलं आहे, ते दोघही पक्षाचे लोक यामध्ये आहेत. सर, जो फहीम खान का अकाउंट है उसमें क्या देश के बाहर के लोग भी जुड़े हैं, उसके फॉलोअर्स हैं उसमें? ते आम्ही शोधतो आता काय आहे ते, आता फोन व्हेरीफाय जप्त केला करायचं आहे आहे. का सर? काही फोन, कम्प्युटर, लॅपटॉप? नाही, ते फहीम खानच्या तर जप्त केलेलं आहे, तर ते आता ते त्यातील पोलीसचे कस्टडीमध्ये आम्ही त्याच्या प्रोडक्शन वरून घेतो आणि ते आमचे हे मध्ये किती करतो. किती फोन जप्त केले, कम्प्युटर, लॅपटॉप, असा आकडा काही सांगू शकाल? 10, 15, 25? आता FIR दाखल झालेली आहे, यामध्ये लोकांचे हे येणार आहे, आयडेंटिटी येणार आहे, डिटेल्स येणार आहे, त्यांना अरेस्ट करून त्यांचे हे जप्त होणार आहे. नागपूरमधील हिंसाचार प्रकरणात पुढील तपास आणि आरोपीच्या कारवाईसाठी पोलिसांद्वारे चौकशी सुरू आहेत. याबाबत अधिक माहिती मिळाल्यावर आम्ही तुम्हाला त्वरित अपडेट देत राहू.